नमस्कार, मी आहे जयश्री. तुमचं माझ्या छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये स्वागत करते. तर बघा, आम्ही गॅलरीमध्ये कूलर लावलं होतं. तर एरवी तर आम्ही काही गॅलरीमध्ये कूलर वगैरे लावत नव्हतो, पण ह्या वर्षी आम्ही गॅलरीमध्ये कूलर लावलेलं आहे. आणि बघा, आम्ही जेव्हा या घरामध्ये आलो त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं, गॅलरीच्या साईडला, खालच्या साईडला तुम्हाला पुट्टी लावलेली दिसत असेल, तिथं आम्ही सांगितलं होतं की सिमेंट लावून द्या. तर त्यांनी काय केलं होतं, पुट्टी लावून ना त्यावरती कलर लावलेला होता. तर मग त्यामुळे आम्हाला ते काही कळालंच नाही का सिमेंट लावलंय का पुट्टी लावलंय. हळूहळू जसं जसं मी गॅलरी धुवायची किंवा एखाद्या वेळेस पुसून घ्यायची, तर त्यामधलं सिमेंट जे आहे ते निघत चाललं होतं आणि बारीक काळ्या मुंग्या असतात ना, त्यासुद्धा होत होत्या. तर त्यांनी खूप माती काढली आणि एकदम पोकळ करून टाकलं होतं. आणि यावर्षी आम्ही गॅलरीमध्ये कूलर लावलं. तर काय झालं ना, आणि कूलर लावलं तर आम्ही यावर्षी परत नळसुद्धा घेतलेला होता गॅलरीमध्ये, कारण प्रत्येक वेळेस जाण्या येण्यामध्ये खूप प्रॉब्लेम व्हायचा. तर म्हटलं चला आपल्यालाच हे काम करावं लागेल, कारण खाली खूप पाणी जात होतं, लिकेज होत होतं. मग आपल्यामुळे कशाला दुसऱ्याला त्रास होऊ द्यायचा, म्हणून मग मी काय केलं, गॅलरीमध्ये सुद्धा व्हाईट सिमेंट माझ्या हाताने लावून घेतलं आणि टॉयलेटमध्ये पण निघालेलं होतं सिमेंट, तर ते मुरत होतं आणि मग किचनच्या भिंतीला ओलसरा येत होता. मग तिथेही मी लावून घेतलं. परत किचनच्या बेसिनच्या जवळसुद्धा इथं फट झाली होती, तर इथं फटमध्ये सुद्धा पाणी जात होतं. तर मी इथं सिमेंट लावून घेतलं. तर असं काही माझं आज काम झालं. दिवसभर मला काही काम उमजलंच नाही आणि अजून काही गर्दा पडला होता, भांडी पडली होती, सगळं आवरलं वगैरे. आणि संध्याकाळी बघा, मुलांचा अभ्यास घेतला. आधी मुलांना झोपून दिलं होतं मी, मग त्यानंतर आता अभ्यास घेते आहे, कारण थोडा अभ्यास त्यांना सुट्ट्यांच्या आधी कव्हर करून दिला जातो, म्हणजे त्यांना उन्हाळ्यामध्ये त्यांना अभ्यास देता येईल आणि प्रॅक्टिससुद्धा होईल. तर असा काहीसा दिवस आमचा गेला. तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही असं करतात का? असं छोटासा मिनी व्लॉग तुमच्यासोबत शेअर केला.